आणि शिर्डी ग्रामस्थांना खास करून सांगतो का सगळ्यांनी आहे ना थोडा 3-4 दिवस जर टाइम दिला तर हा कार्यक्रम पुऱ्या देशामध्ये परदेशामध्ये गाजला जाईल। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री साईबाबांच्या काळापासून सुरू असलेल्या व तब्बल 115 वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक श्रीरामनवमी यात्रा उत्सवाच्या तयारीला आता सुरुवात झाली असून श्रीरामनवमी यात्रानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्रीरामनवमी यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय आप्पा शिंदे यांनी दिली आहे। श्रीरामनवमी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं दिनांक 25 मार्च ते 29 मार्चपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत एक घर 11 दशम्या हा उपक्रम राबविण्यात येणार असून पालखी घेऊन साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शिर्डीच्या प्रत्येक घरातून प्रसाद रूपी दशम्या देण्यात येणार आहेत। तर 26 मार्च रोजी पहाटे 6 वाजता श्रींच्या स्नानासाठी भाविकांनी आणलेल्या शुद्ध गंगाजलाचं पूजन व कावड पूजन होईल व श्री साईबाबा क्रीडा मैदान येथे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा लोकप्रिय लोकनाट्य तमाशा 26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित केला आहे। तसेच यंदा प्रमुख आकर्षण असलेला व शिर्डीत प्रथमच डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य ड्रोन शो 26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित केला आहे। शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 4 वाजता भव्य कुस्ती हंगामा व मानाची साई केसरी कुस्ती होईल। तर शनिवार 28 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता लावणी महोत्सव असून मनमोहक नृत्य आविष्कारानं तरुणाईला वेड लावणाऱ्या लावणी कलाकार राधा पाटील यांची लावणी होईल। तसेच रविवार 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता महिलांच्या अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा खेळ आणि लाखोंची बक्षिसे असणारा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार असून यंदा महिलांना पैठणी साड्यांसह दुचाकी जिंकण्याची संधी मिळणार आहे। शिर्डीतील सुगरण महिलांच्या चविष्ट पदार्थांची मेजवानी फूड फेस्टिवलच्या माध्यमातून घेता येणार असून शिर्डीतील तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रथमच पर्यंत भव्य रील स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संजय आप्पा शिंदे यांनी यावेळी दिली असून शिर्डी ग्रामस्थ भाविक व महिला भगिनींनी सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। सर्व शिर्डी ग्रामस्थांना आणि पंचकोशीतल्या सगळ्या साई भक्तांना ग्रामस्थांना ही विनंती करतो की मी सालाबाद प्रमाणे जी साईबाबांनी रामनवमीचा उत्सव चालू केला होता त्या रामनवमीच्या साईबाबांनी चालू ती परंपरा आज पण मितीला आहे। आज शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त यांसाठी बरेचसे कार्यक्रम आपण इथं आयोजन करेल। त्याच्यामध्ये 24 ते 26 पर्यंत ह्या पालखीचे जे लोक येतात त्यांचे स्वागत करण्यात येतील व त्यांचा मान सन्मान ठेवण्यात येईल। त्याच्यानंतर 25 ला रात्री कावडीचं पाणी आणायला जातील। जे शिर्डीतले ग्रामस्थ व साई भक्त ज्यांना जायचं ते जातील आणि आता त्यांना तिथं जे कलास आहे तिथं त्यांना अल्पोपहार म्हणून तेलच्या आणि घुगरीचे मागचे दिले ते कंटिन्यू होणार। त्याच्यानंतर त्या पाणी बाबांच्या तिथं समाधीच्या वर पाणी चढवलं बाबाला गंगेच्या पाण्याने स्नान करण्यात येईल। त्याच्यानंतर 26 ला संध्याकाळी रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा हा ग्राउंडवर होईल। त्याच्यानंतर पालखीच्या रथाच्या बाजूला नगरमानवा रोडला तिथं ड्रोनचा एक मोठा शो दाखवणार आहे आपण बाबा जे बाबांच्या हयातीपासून आतापर्यंत जे पण उपक्रम राबवले ते उपक्रम आणि बाबांचे दुर्मिळ फोटो आणि काय काय कार्यक्रम राहतात त्याची माहिती त्या ड्रोनद्वारे देण्यात येईल। त्याच्यानंतर 27 तारखेला कुस्त्याचा मोठा हंगाम भरणार आहे। महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असे मोठे मोठे मल्ल येऊन इथं हजेरी लावणार आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही बक्षीस देणार आहे। तर 27 तारखेला लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे। तो एकदम सुंदर असा लावण्याचा कार्यक्रम घेणार आम्ही आणि 29 तारखेला महिलांचा जे खेळ पैठणीचा तो कार्यक्रम घेणार आहे। त्याच्यामध्ये स्कूटी अजून मोठ्या प्रमाणात बक्षीस आणि साड्या या सगळ्यांना जे जे विजेते राहील त्यांना देण्यात येईल। मी शिर्डीकरांना ग्रामस्थांना आणि साई भक्तांना एकच आवाहन करेन जादा जादा संख्येने लोकांनी या सगळ्या याचा आनंद घ्यावा आणि साईबाबाच्या जत्रेची शोभा कशी वाढेल आणि याच्यापेक्षा पण भव्यात भव्य कार्यक्रम कसा होईल यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे मी सगळ्यांना विनंती करेन। आणि शिर्डी ग्रामस्थांना खास करून सांगतो का सगळ्यांनी आहे ना थोडा 3-4 दिवस जर टाइम दिला तर हा कार्यक्रम पुऱ्या देशामध्ये परदेशामध्ये गाजला जाईल ही बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि शिर्डी ग्रामस्थांना आणि साई भक्तांना विनंती करतो या कार्यक्रमाला जादा योगदान द्यावे।
श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.